नमस्कार, मी सोनल तांबे. ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. फक्त ग्लोबल महाराष्ट्र 24 वृत्तवाहिनीच्या आपल्या हक्काचे विचार. 2025मध्ये एका वृद्ध महिलेला मॅट्रिमोनियल साईटवरून एका आरोपीने संपर्क करून तिच्याबरोबर राहून आणि तिचेच मोबाईल सिम कार्ड वगैरे यूज करून त्याने तिला फ्लॅट घेण्याचा बहाणा दाखवला आणि त्या माध्यमातून तिच्याकडून जवळपास 57 लाख रुपये घेऊन तो पळून गेलेला होता. आरोपीचा शोध लागत नव्हता. आरोपीचा आम्ही शोध लावलेला आहे आणि त्यास अटक केलेली आहे. आरोपीचं नाव आहे अनुज संतोष तिवारी उर्फ अनुज कुमार चंद्रप्रकाश त्रिवेदी उर्फ अनुज सिंग संतोष सिंग अग्रवाल, वय 48 वर्ष. हा मूळचा ग्राम चंद्रावल, पोस्ट मोहकमपूर, मंदरुवा, जिल्हा सीतापूर, राज्य उत्तर प्रदेश या ठिकाणचा आहे. या आरोपीने अशाच पद्धतीने इतर महिलांनासुद्धा फसवलेले आहे आणि त्यांची आर्थिक फसवणूक केलेली आहे. या बाबतीतले त्याच्यावर दिल्ली आणि अमरावती या ठिकाणी मीरा भाईंदर या ठिकाणीसुद्धा गुन्हे नोंद करण्यात आलेले आहे. आरोपीची कालच ज्युडिशियल कस्टडीमध्ये रवानगी झालेली आहे. आरोपी मॅट्रिमोनियल साईटवरून महिलांशी संपर्क करायचा. त्या एकट्या असल्याचं किंवा निराधार असल्याचं त्याच्या लक्षात आल्यानंतर तो त्यांच्या संपर्कात यायचा आणि त्यानंतर त्यांच्याच नावाचं सिम कार्ड वापरून किंवा त्यांचे बँक अकाउंट वापरून त्याद्वारे तो आर्थिक फसवणूक करत होता. याद्वारे आवाहन करू इच्छितो की मॅट्रिमोनियल साईटवरून कोणी असे त्रयस्थ व्यक्ती जे संपर्क करतात त्यांचं खात्रीपूर्वक आपण काळजीपूर्वक त्यांच्याशी संपर्क करावा आणि त्या अनुषंगाने अनोळखी व्यक्तीवर भरोसा न ठेवता आपले अकाउंट तो कोणी किंवा सिम कार्ड हँडल करणार नाही याची काळजी घ्यावी. काल रात्री मानपाडा पोलीस स्टेशन हद्दीत अर्जुन कालपांडे हा व्यक्ती एका गार्डनसमोर त्याच्या मैत्रिणीसोबत बोलत उभा असताना जुन्या भांडणावरून आरोपी अविनाश झा व इतर आरोपी यांनी स्कूटरवर मोटरबाईकवर येऊन तिथे त्याला जिवे ठार मारलेले चाकूने वार करून आणि त्याचबरोबर त्याची जी मैत्रीण आहे तिच्यावर पण चाकूने वार केलेले, ती जखमी आहे. यामध्ये मयत अर्जुन कालपांडे याच्या वडिलांच्या तक्रारीवरून मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. पुढील तपास चालू आहे.